आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल डिझेल मिळावे, तसंच साठेबाजी व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत आज थेट पेट्रोल पंपावर धडकल्या. चंद्रपूर नागपूर महामार्गावर शहरात असलेल्या कोतपल्लीवार यांच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पेट्रोल पंपावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन साठा रजिस्टरची तसंच दैनंदिन साठ्याबाबत असलेल्या ॲपची सुद्धा पाहणी केली. सध्याच्या स्थितीत तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत होत आहे का? मागील आठवड्याच्या स्थितीत आता सुधारणा झाली का? एका दुचाकी किंवा चारचाकीला किती मर्यादित पेट्रोल डिझेल देण्याचे नियोजन केले आहे? शेवटचा स्टॉक कधी आला? पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड असते का? औद्योगिक जिल्हा असल्यामुळे मोठमोठे ट्रक कुठून पेट्रोल डिझेल भरतात? युद्ध परिस्थिती नसताना दररोज किती टँकर येत होते व सध्या स्थितीत किती येतात आदींबाबत विचारणा करून त्यांनी माहिती जाणून घेतली. कॅनमध्ये तसंच बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल विकणे अनधिकृत आहे असं होऊ देऊ नका. तसंच दररोज किती साठा उपलब्ध असतो याचा फलक दर्शनी भागात लावा, जेणेकरून नागरिकांना तो बघता येईल. पेट्रोल डिझेलची काळाबाजारी व अवैध साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोल पंप चालक श्री कोतपल्लीवार यांनी सांगितले की मागील आठवड्याच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. नियमितपणे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर उपलब्ध होत आहेत. कधी कधी अफवांमुळे ग्राहक अचानक गर्दी करतात तेव्हा थोडी अडचण होते, मात्र स्टॉक संपला असं सहसा होत नाही. तसंच बहुतांश मोठमोठे ट्रक शहराच्या बाहेर असलेल्या पंपावरून पेट्रोल डिझेल खरेदी करतात आणि आमच्याकडे कॅनमध्ये पेट्रोल डिझेल दिलं जात नाही अशी माहिती त्यांनी दिली. या भेटी दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेध चौरे व पेट्रोल पंप चालक कोतपल्लीवार आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधला. वाहनात किती पेट्रोल भरता? पहिले कमी आणि आता टंचाईमुळे जास्त पेट्रोल भरत आहात का? पेट्रोल भरायला आले आणि मिळाले नाही असं कधी झालं का? पेट्रोल डिझेल बरोबर मिळते का? यात कर्मचाऱ्यांकडून कपात केल्याचं कधी निदर्शनास आलं का? अशी ही विचारणा त्यांनी या प्रसंगी केली.